महिलांच्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज वांद्रे येथील जे उपनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर मोठा मोर्चा आयोजित केला होता। यामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विशेषतः महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या विविध मागण्यांच्यासाठी बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये लाडकी बहीणच्या पैशांचं नेमकं काय झालं आहे, आरोग्य खात्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरेशा मिळत नाहीत, गॅसच्या वाढत्या किमती, अशा सगळ्या महिलांशी संबंधित असणाऱ्या समस्यांच्या संदर्भाने मागण्या आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना सादर करत आहोत। काल एअर स्ट्राईक झालं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, पक्षाची भूमिका काय? निश्चितपणे एक लक्षात घ्या, तिथे पक्ष नसतो, तिथे फक्त देश असतो। सो मला खूप आनंद आहे, भारतीय म्हणून अभिमान आहे की माझ्या देशातल्या सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून एवढी मोठी कारवाई केली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमचा अभिमानाने ऊर भरून येतो जेव्हा या सगळ्यांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया मॅम आणि लेफ्टनंट विंग कमांडर व्यमिका सिंगजी या भारताच्या लेकी आमच्या समोर दिसतात। त्यावेळेला निश्चितपणे आता आम्ही सगळ्या या देशाच्या रक्षणासाठी आमच्या भावांच्या सोबत या आमच्या बहिणीसुद्धा ताकदीने उभ्या आहेत। सगळ्यांचं अभिनंदन। देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत, युद्ध हे उत्तर नाही असं राज ठाकरे म्हणतात। नाही, हे अगदीच बरोबर आहे, कारण आण्विक हल्ल्यांची दाहकता आणि त्याच्या परिणामांना आपण सगळेजण जाणून आहोत। युद्ध हे कशाचंही उत्तर असू शकत नाही, मात्र आम्हाला कुणी गृहीतही धरू नये हेही तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे आजची जी कारवाई आहे ती पहलगाम हल्ल्यात ज्यांचे आप्तजन गेलेले आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांना बघणाऱ्या इतर सगळ्यांच्यासाठी एक मोठी दिलासा देणारी, विश्वास देणारी, एक आश्वासक अशी मोठी कारवाई आहे। सो निश्चितपणे आजची कारवाई तितकीच गरजेची आहे। निवडणुका होतील असं वाटतं? ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नसेल तर मग काय बोलणार? मुळामध्ये ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आत्ता कालच कोर्टाने डिक्लेअर केलं आहे महापालिका 4 महिन्यात घ्या, पण तोपर्यंत प्रशासकाच्याच हातात गेली 4 वर्ष निवडणूक न झाल्यामुळे जो बोजवारा उडाला मुंबईचा, मग त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जर इफेक्ट कोणाला होत असेल तर तो महिलांना होतो आहे। आणि आपण अगदी लाडक्या बहिणीपासून जर सुरुवात केली तर लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या आधी 1500 तर सरसकट सगळ्यांच्या अकाउंटला टाकलेच, पण 2100चा पण वायदा होता, तो 2100चा वायदा तर लांबच राहिला। काही मंत्री महोदयांच्या थोबाडातनं 500 रुपये देणार सांगतायत। याचा अर्थ तुम्ही वारंवार महिलांचा अपमान करताय, महिलांवर अत्याचार होत आहेत, कुठेही ते जे अत्याचारी पकडले जात आहेत त्याच्या महिलांनाच दोषी धरलं जात आहे। त्यामुळे बाळंतपणाला गेलेली महिला, तिचं बाळ सुरक्षित राहतं आणि महिला जाते, हे गेल्या अगदी 2-3 महिन्यात घडलेल्या गोष्टी आहेत। त्याच्यानंतर लाईट बिल वाढतं आहे, सिलेंडर वाढतं आहे, सगळ्या बाजूनी असेसमेंट वाढवलं आहे। आत्ता कुठे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बऱ्यापैकी मुंबईकरांना राहत दिली होती BSTमधनं, की BSTचं कधी आम्ही हे वाढवू नाही दिलं, ते आता उद्यापासून काहीतरी 50 रुपये 100 रुपयांनी वाढत आहे। कचरा टॅक्स लावला, कधी न लागलेला 150 वर्ष महानगरपालिकेला झाली, कचरा टॅक्स कधी आम्ही तर 25 वर्षात लावूत नाही दिला। आज प्रत्येकाच्या नागरिकाला तो कचरा टॅक्स लागला आहे। त्यामुळे असे अत्याचार होणार असतील, टॅक्सच्या माध्यमातून अत्याचार झाल्यानंतर तिलाच दोषी ठरणार, तो कुठेतरी तो लोकशाहीच्या माध्यमातून किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामधनं आवाज तर उठला पाहिजे। हा आवाज आहे महिलांचा। कालचं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका घेण्यात याव्यात, काय वाटतं तुम्हाला या निर्णय? नाही, चांगलं आहे। उलट खरं म्हणजे हे सगळं आधी व्हायला पाहिजे होतं, सगळं गुंतागुंतीचं झालेलं आहे। आजही OBCना 2022चा जो क्रायटेरिया आहे त्याचप्रमाणे OBC द्या। आत्ता मलाही वाटतं आहे की राज्य सरकार अजून एक ॲफिडेविट देईल आणि सांगेल की पावसाचे दिवस आहेत, आम्हाला थोडी मुदत वाढवून द्या। त्यामुळे 2026 उजाडलं नाही म्हणजे मिळवलं।